इन्स्ट्रुमेंट्स, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट म्हणजे आमच्या पथकामध्ये काय काय एन्फोर्समेंट किंवा जनजागृती करण्यासाठी आम्ही काय काय यूज करणार. कोणतं आहे म्हणजे एकदमच सांगू का सगळं, म्हणजे पुढे तरी या म्हणजे थोडक्यात सांगून द्यायचं. इथूनच सांगायचं का खाली? 30 सेकंड से ज़्यादा नहीं चलेगी. कहीं में नहीं चलेगी. गोविंद भैया आ जाओ ना. इधर आ जाओ ना. आगे निकल जाएंगे तो गाड़ी वैसे मिल जाएंगे अपने चल रहा है. नहीं रहे खिड़की में ऐसा पता नहीं है वहाँ पे. गोविंद जी तो अंदर ही बैठी है. गोविंद में जाना पड़ेगा आपको. जाऊ दे. आणि इन्स्ट्रक्शन बोला मॅडम, गाडी थांबवून द्याल. कृपया वाहनावरती जे नो पार्किंगमध्ये वाहनं लागलेली आहेत त्यांनी कृपया व्यवस्थित जिथे पार्किंगची जागा दिलेली आहे त्या ठिकाणी वाहनं पार्किंग करावी जेणेकरून रस्ता मोकळा होईल. वो तो मिल जाता है. वो स्पीड की ये है या वो यहाँ लगा देंगे कैमरा. उसका स्पीड कितना है उसमें कितना इसमें फॉल पड़ेगा. उसमें ये मीडियम और ये स्टैंड भेजेंगे सब एक साथ. अभी चल जाएगा जब तो उसको मांगता है ना उसमें. बहुत ही अरे ये शॉर्ट हो जाता है सामने में स्पीड. अबे अनेकदा उल्लंघन होतं, नियम पाळले जात नाही आणि म्हणून या सगळ्या नियमाचं पालन व्हावं या अनुषंगाने काही महिला पथक जे आहेत ते काम करणार आहेत. आणि या महिला पथकाच्या माध्यमातून नागपूरची वाहतूक व्यवस्था असेल किंवा नियम जे आहेत ते लोक पाळतील अशी अपेक्षा. दम तोड़ देती है, चाहे स्टाफ की कमी हो या फिर फंडिंग कमी हो तो आमतौर पर बंद हो जाती है. तो ऐसे में क्या मानते कितना सस्टेनेबल है और चलेगा ये आगे? नहीं, सो अभी जैसे प्लान किया है तो ये विचारपूर्वक ही किया गया है. तो फंडिंग का भी प्लान कर ही कोई भी प्रोग्राम होता है उसका नियोजन तो विदाउट थिंकिंग होता नहीं. तो ये नियोजित प्रोग्राम है और मुझे लगता है जिस तरह से दामिनी पथक चल रहा है और सक्सेसफुल है तो मुझे लगता है ये भी अच्छी तरह से चलेगा. आपला लिफ्ट करता येईल गाडीला आणि तत्काळ त्याला ज्या इमर्जन्सी सर्व्हिस आहे कॉन्टॅक्ट करून त्याला मदत करता येईल. मॅडम पाहिलं की बरेच वेळा आपण RTO असेल किंवा ट्रॅफिक पोलीस असेल कारवाई करणार अधिक 10% आपल्याकडे रोड ॲक्सिडेंट्समध्ये लोकांचं इथे अपघाती मृत्यू होत आहे. तर ते या कारणामुळेच आहे ना की आपल्याला आपलं जे दायित्व आहे सीट बेल्ट घालणं, हेल्मेट घालणं, स्पीडचं नियंत्रण ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी जे आपण करायला पाहिजे आपण करत नाही. तर हे सगळ्यात मोठे जे आमच्या सावित्री पथकाचं उद्देश राहणार आहे की लोकांपर्यंत हे मेसेज अधिक प्रभावीपणे म्हणजे माहीत आहे पण ते कधी कधी जोरात बिंबवावं लागतं. तर ते काम मला वाटतं होईल. एमर्जन्सीमध्ये मला असं वाटतं रुटीन रोल जे आहे ते एक रुटीन यंत्रणा आहे ते हँडल करणार आहे. याच्यामध्ये एमर्जन्सी रोलमध्ये मला असं वाटत नाही ना याच्यामध्ये आपण काय प्लॅन केलं की इमर्जन्सीमध्ये कॉन्टॅक्ट नंबर ठेवले जातात. कॉन्टॅक्ट नंबर आणि काही हेल्पिंग जे डिव्हाइसेस आहेत जसं जॅक आहेत, जसं गाडी 25ची गाडी समजा पलटी झाली तर अशा गाडीखाली जर कोणी मॅडम
जिल्हा प्रशासन आणि RTOच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला, तर काय उपक्रम आहे? सावित्री पथक ह्याचं जो उद्देशाने विचाराने RTOने ही आयडिया पुढे केलेलं आहे, मला खूप अभिमान आहे. कारण आपण जसं बघतो तर 2-3 गोष्टी नागपूरच्या आहेत की रस्ते सुरक्षेच्या बाबत जर आपण बघितलं तर अजूनही त्या प्रकारचं जाणीव जागृती आणि लोकांमध्ये एक शिस्त जी असायला पाहिजे. 2दा आपल्याकडे जस्टिस सप्रे आलेले होते, कमिटीची मीटिंग झाली होती आणि त्याच्यामध्ये प्रकर्षाने 2 गोष्टी जाणवल्या की लोक ट्रॅफिक रूल्स फॉलो करण्यामध्ये थोडंसं म्हणजे इतक्या सिरियसली फॉलो करत नाही. तर हे जे अवेअरनेस असायला पाहिजे, रूल्स फॉलो करायला पाहिजे. आणि ह्यामध्ये साधारणतः आपण जेव्हा बघतो परवरिशची गोष्ट जी असते, घरातसुद्धा आईपासून नॉर्मली आपण सुरुवात असते, म्हणजे जबाबदारी दोघांची असते पण सुरुवाती आईपासून होते. म्हणून हे सावित्री पथक मला असं वाटतं त्या उद्देशाने तयार केलेलं आहे. काय भूमिका आहे पथकाची आणि महाराष्ट्रातला पहिला प्रयोग असतो? याच्यामध्ये 4 गोष्टी विशेषतः विचार करून RTOने प्लॅन केले. एक तर याच्यामध्ये शिक्षण आणि प्रशिक्षणाचा भाग, जसं मी सांगितलं, लोकांना शिक्षित करण्यासाठी, त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी की रोड सेफ्टी काय आहे, कशाप्रकारे रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करायचं त्याचा विचार आहे. दुसरं की याच्यामध्ये अंमलबजावणी, की कशाप्रकारे जे आपले ऑलरेडी एक्झिस्टिंग रूल्स आहेत, रेग्युलेशन्स ते कशाप्रकारे पुढे घेऊन जायचं आहे. तिसरा जो आहे याच्यामध्ये साधारणतः लोकांना जाणीव जागृती नाही आहे की कशाप्रकारे रूल्स काय काय आहेत RTOचे. म्हणजे मलाही तुम्ही विचारलं तर कदाचित एवढे रूल्स माहीत नाही की कशाप्रकारे फाईन आहेत, कशाप्रकारे तुम्ही कोणत्या प्रकारे चालवायला पाहिजे, काय स्पीड असायला पाहिजे. तर हे लोकांना अवेअर करण्यासाठी मला असं वाटतं जनजागृतीचा एक खूप मोठा ड्राईव्ह असणार आहे. आणि लोकांपर्यंत जसं आता आपण मध्ये पोलीस फॉर स्कूल्स आणि स्कूल फॉर पोलीस असा शाळेमधनं एक उपक्रम ऑलरेडी जिल्हा परिषदेच्या शाळेमार्फत चांगला उपक्रम आहे, तशा प्रकारे हा सुद्धा राहील, ज्याच्यामध्ये लोकांपर्यंत हे मेसेज जाईल. तर ही जनजागृती. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा जो चौथा पार्ट आहे की आपलं स्वतःचं काय दायित्व आहे. जेव्हा मी नेहमी हे म्हणत असते की सेल्फ अकाउंटेबिलिटी, म्हणजे जेव्हा आपण स्वतः जागृत असतो, स्वतः अकाउंटेबल असतो, मग ते एक वेगळ्या प्रकारचं असतं. म्हणून ह्याच्यामध्ये एम्फसाइज आम्ही जे केलं की आपलं स्वतःचं दायित्व काय आहे. तर ह्याच्यामध्ये फक्त स्पीड आणि नियंत्रणाचं सुद्धा नाही आहे. नॉर्मली तुम्ही बघितलं तर रोड ॲक्सिडेंट झाले तर आपण कशाप्रकारे हेल्प करावा, इतर काही गोष्टी, कोणाला क्रॉस करायचं रोड आहे, बाकीच्या ज्या गोष्टी आपल्याला फॉलो करायचं आहे, स्कूल बसमध्ये कशाप्रकारे मुलांचं होतं आहे, सीट बेल्टचा वापर करतायत का नाही. आता तुम्ही जर बघितलं नॉर्मली तर समोर आपल्याला पोलीस दिसला तर आपण फटाफट सीट बेल्ट लावतो. ही म्हणजे तुमच्या आणि माझ्यासारख्या लोकांची पण ही वृत्ती आहे. हेल्मेटसुद्धा आपण अशासाठी घालतो की आपल्याला पोलीस पकडत आहे. खरं तर हेल्मेट पोलिसांसाठी आहे का आपल्यासाठी आहे. तर अनफॉर्च्युनेटली ही जी आपली स्वतःची जी दायित्व आहे आणि स्वतःचं जे रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी हेल्मेट कशासाठी वापरतो, मी सीट बेल्ट कशासाठी लावतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतःला नाही. आणि दुर्दैवाने 6% ना पथक शुरू करे हैं, किस लिए शुरू करे, क्या इसकी प्लानिंग होगी और कैसे काम करेगा? तो मैं RTO नागपुर और उनकी टीम को बहुत अभिनंदन देती हूँ कि उन्होंने ये सावित्री पथक का आइडिया जो है आगे लाया है. इसमें बेसिकली 4 चीज़ें हैं जो इन्होंने नियोजन किया है कि एक तो प्रशिक्षित करें लोगों को कि सेफ़ ड्राइविंग कैसी होती है, तो रास्ते सही तरीके से इस्तेमाल करें, अपनी स्वयं की सुरक्षा करें, अपने घर वालों की भी सुरक्षा करें. इसके बारे में लोगों को विशेष तौर से सीट बेल्ट होता है या हेलमेट का होता है, स्पीड का नियंत्रण, ये 3 चीज़ें होती हैं. स्कूल बस में किस तरह से बच्चे ने जाना चाहिए, ये चीज़ें होती हैं. तो और फिर इम्प्लीमेंटेशन की बात है कि लोगों को पता चले रूल्स एंड रेगुलेशंस क्या है. हालांकि जब हम लोग लाइसेंस लेते हैं तो हमें बताया जाता है कि रूल्स क्या हैं, पर इसका इम्प्लीमेंटेशन जो है, और जैसे कई बार हम लोग देखते हैं लोग उसको फॉलो नहीं करते, तो इसके बारे में इन्फॉर्मेशन देना. तीसरी बात है इसमें कि अवेयरनेस करना रोड सेफ्टी क्या है. और एक्सीडेंट्स जिस तरह से कि 6% नागपुर में जो है हम लोग देखते हैं डेथ ओवर स्पीडिंग की वजह से या हेलमेट की वजह से या सीट बेल्ट न पहनने की वजह से हुई है. तो लोगों को इन्हीं चीज़ों के बारे में बार बार एम्फसाइज़ करना, क्योंकि जब हम लोग कई बार एक ही चीज़ को बताते लोगों को तब तक उन तक वो पहुंचती है बात. और फाइनली और मोस्ट इम्पॉर्टेंट जो चीज़ है कि हमारी खुद की कोई हमारा उत्तरदायित्व है, हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है कि हम लोग ये चीज़ें सही मायने में करें.
तो ये हम लोगों तक पहुंचाना चाहते हैं इस सावित्री पथक का जो हमारा उपक्रम है उसके माध्यम से। मैडम कॉलेजेस में जाके भी अवेयरनेस का काम करेगा? हाँ बिल्कुल, हम लोग जो पथक रहेगा हमारा स्कूल कॉलेज में जाकर भी उनको अवेयरनेस के हम लोग ड्राइव्स लेंगे और वहाँ तक पहुँचाएँगे। मैडम आमतौर पर ये देखा है कि ऐसे मौके जब आते हैं